इचलकरंजी महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि शिवशाहू विकास आघाडीतील जागा वाटपाचा पेच अजून सुटलेला नाही। त्यामुळे इच्छुकांची घालमेल वाढली असून शेवटच्या 2 दिवसातच उमेदवारी अर्ज दाखल होतील अशी चिन्ह आहेत। दरम्यान आज 201 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज नेले। आतापर्यंत इचलकरंजीत एकूण 363 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असली तरी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांसाठी होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या प्रचंड आहे। अशावेळी राजकीय पक्ष आणि स्थानिक आघाड्यांना उमेदवारी देताना चांगलीच कसरत करावी लागते। एकीकडे महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं स्वतंत्र प्रचार यंत्रणा सुरू केली आहे, तर महायुतीला शह देण्यासाठी 10 पक्ष आणि संघटना एकत्र येऊन स्थापन झालेल्या शिवशाहू विकास आघाडीत जागा वाटपावरून धुसफूस सुरू आहे। शिवाय आम आदमी पार्टीनं स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय। अशा परिस्थितीत इचलकरंजीतील राजकारण ढवळून निघालं असून प्रत्यक्षात उमेदवार निश्चित होईपर्यंत अनेक राजकीय घडामोडी होण्याची चिन्ह आहेत। मंगळवारी महापालिकेतून 162 अर्जांची विक्री झाली होती, तर आज आणखी 201 उमेदवारी अर्जांची विक्री झाली। आतापर्यंत 363 अर्जांची विक्री झाली असली तरी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। उमेदवारी निश्चित होत नसल्यानं इच्छुकांची घालमेल वाढली असून शुक्रवारपर्यंत उमेदवारांची किमान पहिली यादी निश्चित होईल आणि 29 आणि 30 डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडेल अशी शक्यता आहे।